Good morning students. Today we are going to discuss the next data transfer group of instruction, that is means STA. In last few lectures we have started the chapter instruction set of 8085 microprocessor. मागच्या काही लेक्चर मध्ये आपण इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर जो चॅप्टर आहे त्याला स्टार्ट केला आहे. त्याच्यामध्ये आपण डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या स्टार्ट केले आहेत. त्याच्यामध्ये 4 टाइप्सच्या डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण स्टडी करून झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल MOV, MVI, LDA, LDX या टाईपच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण लास्ट लेक्चरला स्टडी केल्या. आता आज आपण नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन स्टडी करणार आहोत डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ मधली ती आहे STA. आता STAचं मीनिंग काय आहे तर ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये A तुम्हाला असेल त्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय असणार आहे तर एक ऑपरंड जो असणार आहे तो ॲक्युम्युलेटर असणार आहे. मग ST याचं मीनिंग काय आहे तर स्टोअर आणि Aचं मीनिंग काय आहे हो तर ॲक्युम्युलेटर. मग इथं काय केलं जातं बघा स्टोअर ॲक्युम्युलेटर कंटेंट. आता बऱ्याच वेळेला मुलांचं काय होतं तर लोड ॲक्युम्युलेटर कंटेंट आणि स्टोअर ॲक्युम्युलेटर कंटेंट या दोघांच्या मीनिंगमध्ये कन्फ्युजन होतं. आपण लास्ट लेक्चरला लोड ॲक्युम्युलेटर कंटेंट मीन्स LDA ही इन्स्ट्रक्शन स्टडी केली. त्याच्यामध्ये काय आपण स्टडी केले हो तर तिथं ॲक्युम्युलेटर काय केला जातो लोड केला जातो. ॲक्युम्युलेटर लोड करणे म्हणजे काय तर ॲक्युम्युलेटरमध्ये कंटेंट काय केले जातात कॉपी केले जातात किंवा ॲक्युम्युलेटरमध्ये डेटा ॲड केला जातो त्याला लोड म्हटलं जातं. आता त्याच्याशीच सिमिलर ही इन्स्ट्रक्शन आहे स्टोअर ॲक्युम्युलेटर कंटेंट. आता स्टोअर ॲक्युम्युलेटर कंटेंटमध्ये काय केलं जातं तर ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला ॲक्युम्युलेटरमध्ये जे काही कंटेंट असेल किंवा ॲक्युम्युलेटरमध्ये जो काही डेटा असेल तो दिलेल्या मेमरी लोकेशनला काय केला जातो ट्रान्सफर केला जातो किंवा त्या मेमरी लोकेशनला स्टोअर केला जातो. बघा लोड ॲक्युम्युलेटर म्हणजे काय तर ॲक्युम्युलेटरमध्ये डेटा ॲड केला जातो आणि स्टोअर ॲक्युम्युलेटर म्हणजे काय तर ॲक्युम्युलेटरमधला डेटा मेमरी लोकेशनवरती ट्रान्सफर केला जातो. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फर्स्ट बाईट गिव्ज OP कोड. फर्स्ट बाईट गिव्ज OP कोड अँड सेकंड अँड थर्ड बाईट गिव्ज मेमरी लोकेशन. बघा याच्याबद्दल फक्त तुम्हाला 3 सेंटेन्सेस राईट डाऊन करायचे. सेंटेन्सेस जास्त डिफिकल्ट नाही आहेत. ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये मेमरी ॲड्रेस दिला जातो ती इन्स्ट्रक्शन कशी असते 3 बाईटची असते. मी त्याच वेळेला तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करते की ह्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत याचं एक्सप्लेनेशन लक्षात कसं ठेवायचं तर ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला एक ऑपरंड हा रजिस्टर असेल किंवा रजिस्टर जर असेल तर ती इन्स्ट्रक्शन 1 बाईटची असणार आहे. जर ऑपरंड तुमचा इमिडिएट डेटा असेल तर इन्स्ट्रक्शन तुमची 2 बाईट्सची असणार आहे. आणि ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला मेमरी ॲड्रेस दिला जातो ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची असते 3 बाईटची. मग त्याच्यामध्ये फर्स्ट बाईटमध्ये तुमचा OP कोड स्टोअर केला जातो आणि सेकंड आणि थर्ड बाईट जो आहे तो कशासाठी यूज केला जातो तर मेमरी लोकेशन. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते वेन this instruction execute it copies contents of accumulator to given memory location. बघा हे इन्स्ट्रक्शन ज्याला मायक्रोप्रोसेसरला दिली जाते त्याला ती काय फंक्शन करते किंवा तिचे टास्क काय परफॉर्म करते तर ॲक्युम्युलेटरमधला जो काही कंटेंट असेल तो दिलेल्या मेमरी लोकेशनला काय केला जातो ट्रान्सफर केला जातो किंवा तो कॉपी केला जातो. पण ज्याला हे कॉपी केलं जातं त्याला ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट आहे असाच राहतो. त्याचा डुप्लिकेट कंटेंट काय केला जातो त्या मेमरी लोकेशनला कॉपी केला जातो. आता याचा फॉर्मॅट बघा काय आहे OP कोड ऑपरंड आणि बाईट. आता याचा OP कोड का असणार आहे हो या इन्स्ट्रक्शनचा तर याचा शॉर्ट फॉर्म काय आहे
STA, म्हणजेच ह्या इन्स्ट्रक्शनचा OP कोड काय असणार आहे? STA. आता इथं ऑपरंड म्हणजे ही इन्स्ट्रक्शन कुणावरती परफॉर्म केली जाणार आहे? आपल्याला माहीत आहे की कोणतीही इन्स्ट्रक्शन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला 2 ऑपरंडची गरज असते. इथं एक ऑपरंड एक्सप्लिसिटली दिलेला आहे, तो आहे ॲक्युमुलेटर. मग दुसरा ऑपरंड काय असणार आहे? तर इथं मेमरी ॲड्रेस असणार आहे. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे? 3 बाईटची आहे. बघा, कोणताही तुम्ही ज्याला एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला जातो याच्यावरती STA इन्स्ट्रक्शन, त्याला हे पॉईंट्स इथं राईट डाऊन करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड मार्क काय होणार आहेत तिथं मिळणार आहेत. आता याचं एक्झाम्पल बघूया काय आहे ते. फॉर एक्झाम्पल STA 2035H. बघा, हे एक्झाम्पल आहे याचे STA 2035. आता 2035 काय आहे मी त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं आहे की ज्याला 4 डिजिटमध्ये तुम्हाला एखादा नंबर दिला जातो त्याला ते काय असतं? तर मेमरी लोकेशन असतं. मग इथं STA, आता इथं ॲक्युमुलेटरमध्ये जर सपोज कंटेंट असतील, फॉर एक्झाम्पल ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 20H, म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये जो काही डेटा असेल तो डेटा किती आहे? 20H आहे. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल STA 2035 काय आहे? तर मेमरीमधलं एक लोकेशन आहे. सपोज ही तुमच्या कम्प्युटरची मेमरी आहे हे आपण कन्सिडर करूया, आणि इथं हा एक मेमरी ब्लॉक आहे की ज्याचा ॲड्रेस आहे 2035. मग ज्याला ही STA इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्यावेळेला ॲक्युमुलेटरमधला जो डेटा आहे म्हणजे 20H हा ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आहे, तो काय केला जाणार आहे? ह्या मेमरी लोकेशनला ट्रान्सफर केला जाणार आहे 2035H. बघा, इन्स्ट्रक्शन तुम्हाला लक्षात ठेवायला खूप इझी आहेत, फक्त त्याच्यामधल्या ट्रिक तुम्हाला समजल्या की कोणत्याही इन्स्ट्रक्शनबद्दल एक्सप्लेनेशन तुम्ही काय करू शकता? तुमच्या वर्डमध्ये राईट डाऊन करू शकता आणि त्याचं एक्झाम्पलही देऊ शकता. लक्षात आलं तुमच्या? STA इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर स्टोअर ॲक्युमुलेटर कंटेंट. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. फर्स्ट बाईटमध्ये OP कोड स्टोअर केला जातो आणि सेकंड अँड थर्ड बाईट कशासाठी यूज केले जातात? तर मेमरी लोकेशनसाठी यूज केले जातात. ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला ॲक्युमुलेटरमधला डेटा दिलेल्या मेमरी लोकेशनवरती काय केला जातो? कॉपी केला जातो. हा आहे इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट, आणि इथं आपण त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे STA 2035. 2035 काय आहे तर एक मेमरी लोकेशन आहे. मग इथं ॲक्युमुलेटरमधला कंटेंट जर 20H असेल, इथं तुम्ही एक्झाम्पलमध्ये कोणताही मेमरी ॲड्रेस घेऊ शकता आणि कोणतंही त्याच्यामध्ये कंटेंट ॲड करू शकता. इथं मी ॲक्युमुलेटरमधले कंटेंट 20H एवढं घेतलेलं आहे. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला मेमरीमध्ये 2035 नावाचा कुठेतरी एक ब्लॉक असणार आहे, आणि ज्यावेळेला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला त्या ब्लॉकमध्ये ॲक्युमुलेटरमधला कंटेंट काय केला जाईल? कॉपी केला जाईल. लक्षात आलं तुमच्या की STAचं मिनिंग काय आहे? आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूया. 6 नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे STAX स्टोर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट. आता ज्या पद्धतीने आपण LDX ही इन्स्ट्रक्शन स्टडी केली त्याच पद्धतीने ही आपल्याकडे इन्स्ट्रक्शन आहे STAX. ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये X असेल तिथं तुम्हाला सेकंड ऑपरंड काय असणार आहे तर रजिस्टर पेअर असणार आहे. बघा, ह्या अगदी ऑब्झर्वेशन केलेल्या गोष्टी आहेत की ज्या ज्या वेळेला तुम्ही ह्या इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन कराल त्या वेळेला तुम्हाला त्याच्या कमेंट्स लिहाव्या लागतात. जो आपला 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला राईट डाऊन करायचे असतात आणि त्याचे एक्सप्लेनेशनही. मग तिथे एक्सप्लेनेशन देताना काय राईट डाऊन करायचे हो तर त्या इन्स्ट्रक्शनचा फुल फॉर्म जे असेल किंवा ती इन्स्ट्रक्शन काय करते. मग ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये X हे लेटर येणार आहे त्या इन्स्ट्रक्शनमध्ये एक ऑपरंड काय असणार आहे तुमचं रजिस्टर पेअर असणार आहे.
आणि दुसरं ऑपरंड काय असणार आहे, तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये ए हे लेटर आलेलं आहे. ए म्हणजे काय आहे, तर ॲक्युम्युलेटर. इथंच तुम्हाला दोन्हीही ऑपरंड मिळालेत. एक ऑपरंड असणार आहे ॲक्युम्युलेटर आणि सेकंड ऑपरंड असणार आहे रजिस्टर पेअर. आता याचं मिनिंग बघा, स्टोअर ॲक्युम्युलेटर इनडायरेक्ट. ज्या पद्धतीने आपण LDAX ही इन्स्ट्रक्शन स्टडी केली, लोड ॲक्युम्युलेटर इनडायरेक्ट, त्याच पद्धतीने ही इन्स्ट्रक्शन सिमिलर आहे. लोडमध्ये काय केलं जातं, तर ॲक्युम्युलेटरमध्ये डेटा ॲड केला जातो. कुणापासून, तर रजिस्टर पेअरपासून. आता इथं काय होणार आहे, तर स्टोअर केला जाणार आहे. म्हणजेच काय हो, तर ॲक्युम्युलेटरमधला डेटा रजिस्टर पेअरमध्ये काय केला जाणार आहे, स्टोअर केला जाणार आहे. आत्ताच आपण बघितलं STA की जिथं मेमरी लोकेशनवरती ॲक्युम्युलेटरमधला डेटा कॉपी केला जात होता. आता इथं ॲक्युम्युलेटरमधला डेटा एखाद्या रजिस्टर पेअरमध्ये काय केला जाणार आहे, कॉपी केला जाणार आहे. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची असणार आहे, तर सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. सिंगल बाईट. याच्यामध्ये त्या एकाच बाईटमध्ये काय केला जातो, तर OP कोड आणि ऑपरंड हे दोन्ही सिंगल बाईटमध्ये स्टोअर केलं जातं. OP कोड अँड ऑपरंड स्टोअर इन सिंगल बाईट. ओके. आता ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट काय केला जातो, रजिस्टर पेअरवरती ट्रान्सफर केला जातो. वेन दिस इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट contents of accumulator copied into design register pair. आता रजिस्टर पेअर म्हणजे काय असणार आहे, तर दोन रजिस्टरपासून आपण काय करतो, एक पेअर तयार करतो. ज्याला रजिस्टर B म्हणतो त्याला त्याच्यापासून BC ही रजिस्टर पेअर तयार केली जाते. ज्याला आपण रजिस्टर D म्हणतो त्याच्यापासून DE ही रजिस्टर पेअर तयार केली जाते आणि ज्याला आपण HL म्हणतो त्याला ती H पासून तयार केली जाते. आता इथं ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट काय केला जातो, तर दिलेल्या रजिस्टर पेअरमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता इथे ट्रान्सफर करत असताना HL रजिस्टर पेअर म्हणजे काय असणार आहे किंवा BC रजिस्टर पेअर म्हणजे काय असणार आहे, हे दोन्ही रजिस्टर्स ज्याला एकत्र येतात त्याला तिथं काय केलं जातं, एक मेमरी लोकेशन डिझाईन केलं जातं. बरोबर आहे. रजिस्टर दोन रजिस्टरमधला जर कंटेंट तुम्ही राईट डाऊन केला तर तिथं 4 डिजिट नंबर तयार होतो आणि 4 डिजिट नंबर म्हणजे काय असतं, तर मेमरी लोकेशन असतं. मग इथं काय केलं जातं, तर ॲक्युम्युलेटरमधला जो कंटेंट आहे तो दिलेल्या रजिस्टर पेअरमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि हे रजिस्टर पेअर काय पॉईंट आउट करत असतं, तर मेमरी लोकेशन ट्रान्सफर करत असतं. ओके. आता इथं याचा फॉर्मॅट बघूया आपण. OP कोड, ऑपरंड आणि बाईट. आता याचा OP कोड काय आहे व या इन्स्ट्रक्शनचा STAX आहे त्याचा OP कोड. त्याच्यानंतर ऑपरंड काय असणार आहे, एक ऑपरंड आपल्याला माहिती आहे की ॲक्युम्युलेटर आहे कारण इन्स्ट्रक्शनमध्ये A आहे आणि दुसरं ऑपरंड काय असणार आहे, X. एक्सचं मिनिंग आपल्याकडे काय आहे, तर X मीन्स RP म्हणजेच काय आहे, रजिस्टर पेअर. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे, सिंगल बाईटची. इथं तुम्ही मेन्शन करू शकता RP मीन्स रजिस्टर पेअर, दॅट इज BC, DE और HL. या तिन्हीपैकी कोणती तरी एक तिथं काय केली असणार आहे, रजिस्टर पेअर दिली असणार आहे. ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल STAX. ओके. आणि आपल्याला ऑपरंड काय सांगितलेलं आहे होतं, रजिस्टर पेअर STAX, त्याच्यानंतर B. ओके. हे आपण एक्झाम्पल राईट डाऊन करू शकतो. आता हे एक्झाम्पल्स ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला त्याचं मिनिंग तुम्हाला राईट डाऊन करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी इन्स्ट्रक्शन तर लिहिलेली आहे STAXB म्हणजे इथं काय केलं जाईल हो, तर ॲक्युम्युलेटरमधला जो कंटेंट आहे तो BC रजिस्टर पेअरमध्ये ट्रान्सफर केला जाईल. बघा मी इथं राईट डाऊन करते. इफ ॲक्युम्युलेटर इज इक्वल टू 20H. जर ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट मी हा 20H सांगितलं आणि BC रजिस्टर पेअर जे आहे तीचा मेमरी ॲड्रेस जर मी सांगितला तर तो आहे
51H. बघा BC रजिस्टर पेअर आणि ॲक्युमुलेटरमधला कंटेंट. आता जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट 20H असेल आणि BC रजिस्टर पेअर ही पॉईंट आउट कुणाला करते तर 51 हे एक मेमरी लोकेशन असेल. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते, वेन एक्झिक्यूट दिस इन्स्ट्रक्शन ॲक्युमुलेटर मधला कंटेंट काय केला जाणार आहे, ह्या दिलेल्या मेमरी लोकेशनला कॉपी केला जाणार आहे. द कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर दॅट इज ॲक्युमुलेटर मधला कंटेंट आपण किती मेन्शन केला आहे हो 20H. दॅट इज 20H कॉपी इनटू मेमरी लोकेशन 5051H. बघा मग तुम्ही म्हणाल की ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये आणि STA इन्स्ट्रक्शनमध्ये काय फरक आहे, तर STA इन्स्ट्रक्शन्स ज्यावेळेला तुम्हाला दिली जाते त्यावेळेला तुम्हाला डायरेक्टली मेमरी ॲड्रेस दिला जातो, पण STAX ही इन्स्ट्रक्शन द्यायला दिली जाते त्याला जी रजिस्टर पेअर दिली जाते ती रजिस्टर पेअर कुणाला पॉईंट आउट करत असते हो तर मेमरी लोकेशनलाच पॉईंट आउट करत असते. म्हणून इथं सुद्धा काय केला जातो तर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट काय केला जातो रजिस्टर पेअरमध्ये दिला जातो. तुम्ही या पद्धतीनेही राईट डाऊन करू शकता. ज्याला इन्स्ट्रक्शनमध्ये X असेल त्याला त्याच्या पुढचा ऑपरंड जरी मी इथं B राईट डाऊन केला असेल तरी याचं मिनिंग काय असणार आहे हो तर BC रजिस्टर पेअर. मग तुम्ही या पद्धतीनं BC ही लिहू शकता किंवा फक्त B लिहिलं तरी तिथं ते काय कन्सिडर केलं जाईल की ही रजिस्टर पेअर कोणती आहे BC रजिस्टर पेअर आहे. लक्षात आलं तुमच्या की 6 टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे STAX की ज्याचं मिनिंग काय आहे स्टोअर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये एकाच बाईटमध्ये तुमचा OP कोड आणि ऑपरंड स्टोअर केलं जातं. ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला ॲक्युमुलेटरमधला जो काही कंटेंट असेल तो दिलेल्या रजिस्टर पेअरमध्ये कॉपी केला जातो. याचा फॉर्मॅट काय आहे तर STAX, ऑपरंड काय असणार आहे RP आणि ही इन्स्ट्रक्शन सिंगल बाईटची आहे. RP मीन्स काय तर रजिस्टर पेअर. इथं कोणतीही एक रजिस्टर पेअर असेल. B मीन्स BC रजिस्टर पेअर, D मीन्स DE रजिस्टर पेअर अँड H मीन्स HL रजिस्टर पेअर. या पद्धतीनं तुम्ही त्याचे एक्झाम्पल राईट डाऊन करू शकता. इथं ॲक्युमुलेटरमध्ये जो काही कंटेंट असेल तो BC वरती ट्रान्सफर केला जाईल. फॉर एक्झाम्पल ॲक्युमुलेटरमध्ये जर 20H हा डेटा असेल तर आणि BC रजिस्टर पेअरचे लोकेशन असेल 5021 तर ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्याला ॲक्युमुलेटरमधला कंटेंट 20H हा 51 ह्या मेमरी लोकेशनला काय केला जाईल कॉपी केला जाईल. लक्षात आलं. इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघतोय याच्यामधलीच सेवन्थ नंबरची इन्स्ट्रक्शन एक्सचेंज XCHG एक्सचेंज H and L एक्सचेंज H and L with D and E. बघा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी आपण बघतोय ते आहे एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. आता ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं बघा, ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे कारण इथं जे ऑपरंड वापरले गेले आहेत ते कोणते आहेत रजिस्टर आहेत. त्यामुळे इन्स्ट्रक्शन कशी आहे सिंगल बाईट इन्स्ट्रक्शन. आता
ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते, याचं मिनिंग काय सांगितले हो, एक्सचेंज. एक्सचेंजचं मिनिंग आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ज्या वेळेला एक्सचेंज केलं जातं म्हणजे एका ब्लॉकमधला डेटा काय केला जातो, दुसऱ्या ब्लॉकमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि दुसऱ्या ब्लॉकमधला डेटा पहिल्या ब्लॉकमध्ये. फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन्ही ब्लॉक्स आहेत. तर ज्याला एक्सचेंज केलं जातं त्याला ए मधले कंटेंट हे बी मध्ये ट्रान्सफर केले जातात आणि बी मधले कंटेंट काय केले जातात, ए मध्ये ट्रान्सफर केले जातात. त्याला आपण नॉर्मली काय म्हणत असतो, एक्सचेंज म्हणत असतो. आता इथं सुद्धा कम्प्युटरच्या याच्यामध्ये सुद्धा एक्सचेंजचं मिनिंग हेच आहे. मग एक्सचेंज कुणाकुणाच्यात करायचं आहे ह्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. फक्त इथं जे एक्सचेंज केलं जातं ते 2 रजिस्टर पेअरमध्येच एक्सचेंज केलं जातं की जे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वाटते की ॲक्युमुलेटरमधला डेटा ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करा, रजिस्टरमधला डेटा ॲक्युमुलेटरमध्ये ट्रान्सफर करा. नो, दॅट इज नॉट पॉसिबल. इथं एक्सचेंज डेटा जो आहे तो कुणामध्ये ट्रान्सफर केला जाते, फक्त एक्सचेंज एच अँड एल विथ डी अँड ई. एच आणि एल ही आपल्याकडे रजिस्टर पेअर आहे. त्याच पद्धतीनं डी ई ही रजिस्टर पेअर आहे आणि बी सी ही एक रजिस्टर पेअर आहे. या 3 रजिस्टर पेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण ज्याला ही एक्सचेंज इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाते त्याला एक्सचेंज कुणामध्ये फक्त होऊ शकतं, तर एच एल रजिस्टर पेअर आणि डी ई रजिस्टर पेअर यामधल्या दोघांचा डेटा काय केला जातो, एकमेकांच्यामध्ये एक्सचेंज केला जातो. म्हणजेच एच मधला डेटा कुणामध्ये जाणार आहे, डी मध्ये जाणार आहे आणि डी मधला डेटा एच मध्ये जाणार आहे. त्याच पद्धतीनं एल मधला जो काही डेटा असेल तो ई मध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे आणि ई मधला जो काही डेटा असेल तो कुठे जाणार आहे, एल मध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. इथं मी राईट डाऊन करते. व्हेन एक्झिक्यूट दिस इन्स्ट्रक्शन the contents of H goes to register D and contents of D goes to register एच. बघा, ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला तुम्ही असं म्हणाल की एच मधला एल मध्ये पाठवायचा, एल मध्ये एच. नो, कारण एच एल ही एक वेगळी रजिस्टर पेअर आहे आणि डी ही एक वेगळी रजिस्टर पेअर आहे. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाणार आहे त्याला एच मधला कंटेंट डी मध्ये जाणार आहे आणि डी मधला कंटेंट एच मध्ये जाणार आहे. त्याच पद्धतीनं सिमिलरली the contents of L goes to E and contents of E goes to L. बघा, एच मधला डेटा डी मध्ये जाणार आहे, डी मधला कंटेंट एच मध्ये जाणार आहे आणि एल मधला कंटेंट ई मध्ये आणि ई मधला कंटेंट परत एल मध्ये. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याचा फॉर्मॅट आपण राईट डाऊन करूया. ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओपी कोड काय असावं, एक्सचेंज ई एक्स सी एच जी. ऑपरंड ह्याला काय आहे का, नाही आहे, कारण ही इन्स्ट्रक्शन कुणावरती परफॉर्म करायची आहे, ह्या इन्स्ट्रक्शनमध्येच रजिस्टर पेअर देऊन सांगितलेले आहेत. सेकंड ऑपरंडची त्याला गरज नाही आहे आणि इन्स्ट्रक्शन आहे 1 बाईटची. आता एक्झाम्पल बघूया आपण. हे इन्स्ट्रक्शन कशी परफॉर्म केली जाते. आता ही राईट डाऊन कशी केली जाते. फॉर एक्झाम्पल एक्सचेंज या पद्धतीने ही राईट डाऊन केली जाते. आता आपल्याला 2 रजिस्टर पेअरमधला कंटेंट पहिल्यांदा राईट डाऊन करावा लागणार आहे. सपोज एच एल रजिस्टर पेअरमधला कंटेंट म्हणजे इथं रजिस्टर पेअर मी राईट डाऊन करते. रजिस्टर पेअर ही एच असणार आहे रजिस्टर, त्याच्यामधला डेटा इथं सेकंड रजिस्टर आणि त्याच्यामधला डेटा. ओके, इथं एच रजिस्टर जो आहे त्याच्यामध्ये जर कंटेंट असेल 50H, ओके, आणि रजिस्टर एल त्याच्यामध्ये कंटेंट असेल 25H. बघा, इथं व्हॅल्यू तुम्ही काहीही घेऊ शकता.
त्याच्याशी काही नाही आहे. तुम्हाला जो काही कंटेंट दाखवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणतीही व्हॅल्यू स्पेसिफाय करू शकता. मी HL रजिस्टर पेअर जे आहे त्याच्यामध्ये Hमध्ये डेटा आहे 50H आणि Lमध्ये डेटा आहे 25H हे मेन्शन केलं. त्याच पद्धतीनं मी सेकंड रजिस्टर पेअर घेते D रजिस्टर पेअर. आता Dमध्ये माझा कंटेंट असेल जर 10H आणि Eमध्ये जर कंटेंट असेल माझा 50H. बघा ह्या दोन्ही रजिस्टर पेअरमधला आपल्याला कंटेंट दिला आहे. मग ज्या वेळेला आफ्टर एक्झिक्युशन ऑफ एक्सचेंज ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला परफॉर्म केली जाईल एक्सचेंज, त्यावेळेला काय होणार आहे तर D मधला कंटेंट हा H मध्ये जाणार आहे आणि H मधला कंटेंट D मध्ये येणार आहे. मग काय कंटेंट होणार आहे बघा, रजिस्टर H आणि D. ओके, इथं डेटा राईट डाऊन करते, इथं सेकंड रजिस्टर येणार आहे आणि इथं त्याचा डेटा येणार आहे. आता पहिल्यांदा H मधला कंटेंट कुणामध्ये जाणार आहे, D मध्ये. H मधला कंटेंट किती होता हो, 50 होता, तो कुठं जाणार आहे, D मध्ये जाणार आहे. आणि D मधला कंटेंट काय होता, 10 होता, तो कुणामध्ये जाणार आहे, H मध्ये जाणार आहे. त्याच पद्धतीनं इकडच्या साईडला E मधला कंटेंट हा L मध्ये जाणार आहे आणि L मधला कंटेंट कुणामध्ये येणार आहे, E मध्ये. इथं मी L आणि E राईट डाऊन करते. मग L मध्ये सुरुवातीला कंटेंट जो आहे तो आहे 20H. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला L मधला कंटेंट हा 25H हा E मध्ये जाणार आहे आणि E मधला कंटेंट किती आहे 50H, तो कुणामध्ये येणार आहे, L मध्ये येणार आहे. या पद्धतीनं ही इन्स्ट्रक्शन काय केली जाईल, परफॉर्म केली जाईल. बघा इन्स्ट्रक्शन ही खूप इझी आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काहीच नाही आहे, कारण इथं डायरेक्टली तुम्हाला एक्सचेंज कुणामध्ये करायचं आहे सांगितलं आहे तर HL रजिस्टर पेअर जे आहे त्याच्यामधला डेटा काय करायचा आहे, DE रजिस्टर पेअरमध्ये तुम्हाला इथं ट्रान्सफर करायचा आहे. मग तो जो काही डेटा आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेला आहे ते डेटा तुम्ही तुमच्या याच्यानुसार चेंज करू शकता. म्हणजे इथं Hची व्हॅल्यू मी 50 घेतलेली आहे, Dची व्हॅल्यू 10 घेतलेली आहे, तुम्हीही त्याच व्हॅल्यू घ्याव्यात असं काही नाही आहे. तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू तुमच्यानुसार काय करू शकता, चेंज करू शकता. फक्त इथं एक्सचेंजचं मिनिंग तुम्हाला समजायला हवं की एक्सचेंज म्हणजे काय, तर HL मधला कंटेंट DE मध्ये पाठवला जातो आणि DE मधला कंटेंट HL मध्ये ट्रान्सफर केला जातो. इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करा. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूयात. 8 नंबर. input 8-bit data from an input port. आता नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन आहे इन, दॅट मीन्स IN चं मिनिंग काय आहे तर इन म्हणजे काय कम्प्युटरच्या भाषेमध्ये तर इनपुट. मग आता इथं काय केला जातो तर डेटा इनपुट करून घेतला जातो. पण इनपुट कशा माध्यमातून केला जातो तर जे काही इनपुट डिव्हायसेस आहेत त्या इनपुट डिव्हाइसच्या माध्यमातूनच डेटा काय केला जातो, इनपुट केला जातो. मग इथं काय दिला जातो तर एक पोर्ट ॲड्रेस दिला जातो. जे काही इनपुट डिव्हाइसेस आहेत त्या प्रत्येक इनपुट डिव्हाइसेससाठी एक पोर्ट ॲड्रेस असाइन केला जातो. मग ज्यावेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला जो काही पोर्ट ॲड्रेस दिला असेल त्या पोर्ट ॲड्रेसवरून डेटा काय केला जाणार आहे, इनपुट करून घेतला जाणार आहे. आता इथं काय केला जातो तर पोर्ट ॲड्रेस आहे म्हणजे जिथं आपण जे ॲड्रेस बस शिकलो आहे त्या ॲड्रेस बसचा यूज केला जातो. ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला मायक्रो प्रोसेसर काय करतो तर जो काही ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस बसचा यूज करून काय करत असतं, त्या ॲड्रेसवरती जाऊन तिथून डेटा इनपुट करून घेण्याचं काम करत असतं. ही इन्स्ट्रक्शन कशी आहे तर सिंगल बाईटची आहे. सिंगल बाईट. वेन दिस इन्स्ट्रक्शन execute
इट इनपुट डेटा फ्रॉम गिवन पोर्ट ॲड्रेस. म्हणजे डेटा कुठून इनपुट करायचा आहे त्याचा एक पोर्ट ॲड्रेस दिला जातो आणि त्या पोर्ट ॲड्रेसवरून तिथं काय केला जातो, डेटा इनपुट करून घेतला जातो. याचा फॉर्मॅट बघा, OP कोड, ऑपरंड आणि बाईट. आता याचा OP कोड काय आहे या इन्स्ट्रक्शनचा, IN हा त्याचा OP कोड आहे. आणि इथं ऑपरंड काय असणार आहे तर डेटा इनपुट करून घेतला जाणार आहे. पण कुठून डेटा इनपुट करून घेतला जाणार आहे तर तिथे एक पोर्ट ॲड्रेस दिला जातो. ऑपरंड काय आहे तर पोर्ट ॲड्रेस. आणि ही इन्स्ट्रक्शन कशी आहे हो तर सिंगल बाईटची आहे. आता याचं एक्झाम्पल बघा, इन 5BH. आता इन 5BH, 5B काय आहे तर एक पोर्ट ॲड्रेस दिलेला आहे की जो इनपुटसाठी यूज केला जातो. मग व्हेन दिस इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट, ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्याला 5B हा जो पोर्ट ॲड्रेस कुठं असेल त्या पोर्ट ॲड्रेसवरून डेटा काय केला जाणार आहे, इनपुट करून घेतला जाणार आहे. लक्षात आलं तुमच्या की इन इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर इथं डेटा इनपुट करून दिला जातो. कोणतंही एक पोर्ट ॲड्रेस असेल त्याच्यावरून डेटा काय केला जातो, तुम्हाला इनपुट करून दिला जातो. इथं तुम्ही पोर्ट ॲड्रेस ज्याला मेन्शन कराल त्याला शक्यतो आपल्याला माहीत नाही आहेत की पोर्ट ॲड्रेस कुठले आहेत किंवा कोणत्या याच्यावरनं डेटा ॲड्रेस घेतला जातो. तर बुकमध्ये जे काही 1-2 ॲड्रेस दिलेले आहेत तेच ॲड्रेस शक्यतो यूज करा की जेणेकरून आपण कन्फ्यूज होणार नाही आणि तिथे हे क्लिअरली केलं जाईल की 5BH हा जो पोर्ट ॲड्रेस आहे तिथून काय केला जाईल, डेटा इनपुट करून घेतला जाईल. लक्षात आलं की आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन शिकलो, 4 इन्स्ट्रक्शन्स की ज्याच्यामध्ये स्टोअर, ॲक्युमुलेटर, कंटेंट, डायरेक्ट, इनडायरेक्ट, त्याच्यानंतर आपण शिकलो की एक्सचेंज इन्स्ट्रक्शन आणि लास्टला आपण शिकलो की इनपुट इन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये अजूनही 4 to 5 टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन्स रिमेन्स आहेत की जे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.